होत्या, जखमा होत्या, हे आता मी जेव्हा विचारलं तर पोलिसांच्या फोटोग्राफमध्ये ते नाहीये. आणि हेड इंजुरी असताना पिंपल्स इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती, तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होतं. तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत, यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत. आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहीत नाही, पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच्या घटनेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते, कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत. आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे. पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही. मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे. धन्यवाद. पोस्टमॉर्टमचा प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही वडिलांना, आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का? गळ्याच्या भोवती जो दुपट्टा अडकला नाही नाही त्याच्यापेक्षा नुसतं अननॅचरल डेथ आहे आणि कंप्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे. आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला? पण इथं तुम्ही लटकलेली बोलणार होती, नसाल ना सोडली तर कशी? मला तसं सांगा. हा परत मी पंचनामा केला पडणार कसं नाही काय? याच्यात. कोणीतरी खरंच आमचं बोलायचं relative असेल तर आहे बोला, तिथं. हिम्मत आणि ते दाखवून सोडून खरं बोला. आणि सोडून का आले, कसं गेले, काय एवढं पुरावा असताना तुम्ही नाही तर मी पडणार का नाही लावतात याच्यात. की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही, मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करतात? तर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी काही दावे केलेले आहेत. आता बघूयात त्याचं पुढे काय होतं. या संदर्भातले अपडेट तर आपण घेत राहूच.